सर, आज आपण बघतो की इंट्राडेवर खूप सक्सेस स्टोरीज दाखवल्या जातात सोशल मीडियावर. का म्हणजे हेलिकॉप्टरमधून एंट्री दाखवली जाते, लक्झरियस गाड्या दाखवल्या जातात, पैसे अंगावर उधळले जातात. बराच ड्रामा चालला आणि त्यात मी बघतोय असेच तरुण मुलं आणि मुली आहेत हे जे करतायत ते. मग मला हे जाणून घ्यायचं की इंट्राडेमध्ये खरंच इतका पैसा आहे का त्याची एक दुसरी काळी बाजू पण आहे? आता हे तुम्ही जे सांगताय ना, हे सगळे जेनझी आणि मिलेनियल्स आहेत. हं, जेनझीच्या अगोदरची जनरेशन. हं. आता ह्या जनरेशनला कोणत्या टाईपचे पिक्चर आवडतात? बागबान सारखे इमोशनल ड्रामा आवडतो, की ॲक्शन मूव्ही आवडतात? ॲक्शन मूव्हीज आवडतात. ॲक्शन मूव्ही आवडतात ना. ह्या जनरेशनला डिसिप्लिन वेमध्ये लाँग टर्म काही करायचं नाहीये. हं, म्हणजे ज्याला झटपट श्रीमंत व्हायचं ना, त्याला इंट्राडे करायचे, त्याला एफ-एन-ओ करायचे, ऑप्शन ट्रेड करायचे. डिसिप्लिन वेमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं बोरिंग आहे. हं. त्या पिढीला बोरिंग विषय नाही आवडत. त्यांना ग्लॅमरस विषय आवडतात. हा बरोबर. एवढा स्टॉक एवढ्याला घेतला, हा एवढ्याला विकला, मी एवढा प्रॉफिट कमवला, मी एवढा लॉस झालो. ह्या अरे ह्याने एवढे पैसे कमवले, ह्याने 15 मिनिटाच्या ट्रेडमध्ये एवढा पैसा कमवला. हे ग्लॅमर आहे. ह्या पिढीला ग्लॅमर आवडते. डिसिप्लिन वेमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं, म्युच्युअल फंड एस-आय-पी करणं हे बोरिंग आहे. बोरिंग काम यांना आवडत नाहीये. त्यामुळे यांची वेल्थ बनत नाहीये. त्यामुळे ही पिढी कर्जात जाते. लोन घेतायत आणि पैसे टाकतायत. एखादं उदाहरण आहे? ह्याच्यासाठी 2 चांगली उदाहरणं आहेत माझ्याकडे. हं. एका शाळेतले मुख्याध्यापक म्हणजे त्या व्यक्तीचं वय कमीत कमी 45-50च्या आसपास असायला हवं. बरोबर. 2.5 करोड रुपयाचा लॉस झाला त्यांना शेअर्स ट्रेडिंगमध्ये. त्या व्यक्तीने सुसाईड केली. हं. एवढा शिकलेला मुख्याध्यापकपर्यंत पोहोचलेला व्यक्ती शेअर्समध्ये आमिषाला बळी पडून सगळे पैसे शेअर्समध्ये लावून त्याने आत्महत्या केली. दुसरं एक्झाम्पल आहे, पुण्यातलाच माझे क्लायंट आहेत. त्यांनी 7-8 लाख वर्षाची सॅलरी असताना 18 लाख रुपये पर्सनल लोन घेऊन शेअर मार्केटमध्ये लॉस केलाय आणि आज तो EMI भरायला त्यांना इन्व्हेस्टमेंट करावी लागते. ही जिवंत उदाहरणं आहेत. तुम्ही शोधायला गेलात ना आणि जर खरंच एखाद्याने शेअर केलं तर बरीच उदाहरणं तुमच्या आसपास मिळतील.